गौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय श्री पाटवदकर साहेब न्यायाधीश यांनी या ठिकाणी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटवदकर साहेब, जिल्हा न्यायाधीश एक संगमनेर श्री नेर्लेकर साहेब, श्री देशपांडे साहेब, श्री गव्हाणे साहेब आणि जिल्हा न्यायाधीश उडिस्तर श्री तौर साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि बंधू भगिनींनो, तसेच आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आदरणीय रावसाहेब, शिवरात्री रावसाहेब, तसेच शिवरात्री वहिनी, त्यांचे चिरंजीव आणि कन्या, या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्यातर्फे सादर प्रणाम आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या या कार्यक्रमाला माननीय जिल्हा न्यायाधीश साहेब, जिल्हा न्यायाधीश एक श्री पाटवदकर साहेब या ठिकाणी आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेत, तसेच मंचावर उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वृद्धिंगत झाली आहे। या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू श्री शिवरात्रीराव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचं त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। आयुष्यात प्रत्येक प्रारंभाला एक शेवट असतो। काही शेवट हे नवीन पर्वाची सुरुवात करून जातात। आज आपण अशाच एका सेवा प्रवासाला की जो 27 वर्ष 1 महिने चालला, अशा सेवा प्रवासाला सलाम करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रामाणिकपणा, शिस्त, माणुसकी आणि सदैव हसतमुख केलेली न्यायालय सेवा या सर्वांचा आज आपण सन्मान करत आहोत। सुंदर योगायोग मित्र हो, नियती कधी कधी आयुष्यात कसा योग आणेल हे सांगता येत नाही। आज आमचे माननीय रावसाहेब या ठिकाणी 24 जून 1999 साली सेवेमध्ये जॉईन झाले। ते ठिकाण होतं संगमनेर, तो वार होता शुक्रवार, आणि योगायोग सांगायचा झाला तर आजही शुक्रवारच आहे, ठिकाण आहे संगमनेर। म्हणजे योगायोग बघा, त्यांनी सेवेची सुरुवात इथूनच केली, सेवेचा श्री गणेशा इथूनच केला आणि सांगता ही त्यांची संगमनेर मधून होती। किती मोठा योगायोग म्हणावा लागेल। ज्या भूमीतून सेवेचा श्री गणेशा झाला त्याच भूमीतून सेवेचा सुवर्ण समारोह होत आहे, यापेक्षा सुंदर योगायोग काय म्हणावा। रावसाहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी जो करतोय, तर माननीय अध्यक्ष साहेब जे आहेत आजच्या कार्यक्रमाचे श्री पाटवदकर साहेब यांना मी विनंती करतो की ती माननीय शिवरात्रीराव साहेबांचा त्यांनी सन्मान करावा। या ठिकाणी सन्मानासाठी मी माननीय संगमनेर पूर्ण कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामंजस्य स्वभावाने आपण केवळ कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही, तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात आपुलकीचे, विश्वासाचे स्थान निर्माण केले। आपल्या सहकार्याची, मार्गदर्शनाची, माणुसकीची ऊब आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील। ऑफिसच्या फायलीचा प्रवास संपला आहे आणि आयुष्याच्या बॅग स्वरूपात आम्ही देत आहोत, कारण आतापर्यंत रावसाहेबांनी कर्तव्याच्या निमित्ताने संगमनेर फक्त यावेळी हातात उपयुक्त नाही, तर आहे 27 वर्ष 1 महिन्याच्या समाधानकारक सेवा पूर्तीची शिदोरी। म्हणूनच हा योगायोग म्हणावा की नियतीची सुंदर रचना हे ठरवणे कठीण आहे। मैत्री कुठं वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कुठे कनिष्ठांचं प्रेम। म्हणूनच मला असे वाटतंय फायली बदलत गेल्या, कारण हे बदलत गेली, पण माणसाशी जोडलेली नाती मात्र कायम राहिली। आता त्यानंतर मी सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा न्यायाधीश एक श्री पाटवदकर साहेब, त्याचबरोबर
इतर सर्व न्यायिक अधिकारी व आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्रीनिवास शिवरात्रीराव साहेब. शिवरात्रीराव साहेबांबद्दल बोलायचं ठरलंच तर कर्मचाऱ्यांच्या प्रती इतकं प्रेम आणि जिव्हाळा, जसं एका कुटुंबामध्ये वडिलांची भूमिका असते तशीच भूमिका त्यांनी न्यायालयात काम करताना राबवली आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूपच आहे. कुटुंब 27 वर्षामध्ये माझा सहवास त्यांच्याबरोबर नेमका 7च दिवसाचा होता, परंतु त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि इथून पुढे त्यांना कळकळीची विनंती आहे. 27 वर्ष त्यांनी न्यायदानात कर्तव्यनिष्ठ त्याने कामकाज केलेलं आहे. आता यापुढे परिवाराला भरभरून वेळ द्यावा, त्याचबरोबर थोडंसं योगा प्राणायाम केला तर आणखीनच चांगलं, कारण तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला दीर्घायू हवी. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की इथून पुढे आपल्या परिवाराला भरभरून वेळ द्यावा. जे आता कचरेराव साहेबांनी बॅग दिली आहे, बॅग जरी आपण प्रवासात नाही वापरली तरी परिवारासोबत वेळ घालवा. एवढे 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपतो. यानंतर मी अमोल उबाळे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व साहेबांना नमस्कार. माझी पहिली पोस्टिंग संगमनेर या जिल्ह्यात झाली होती. 2 जानेवारी 25 रावसाहेबच होते आणि दुसरी पण जिल्हा न्यायालय संगमनेरलाच झाली. तिथं पण रावसाहेबच होते जॉईनिंगच्या वेळेस. रावसाहेबांचं एक विशेष म्हणजे त्यांचं बोलण्याची शैली, जी म्हणजे एकदम असं एक आपलंसं करून टाकते समोरच्याला. असं सर्वांना जमत नाही हे करणं. प्रत्येकजण व्यावहारिक जीवन आणि वैयक्तिक जीवन हे वेगवेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण रावसाहेब आपले असे तर दोन्ही सोबत घेऊन चालतात. आता आपल्यांना पण माहिती असेल त्यांचं संबोधून बोलायची पद्धत वगैरे, किंवा सगळ्या स्टाफला मिळून मिसळून ठेवायचं, कुणाला कुठं कामाला लावायचं, ते गुण प्रत्येकातले ओळखायचे. कोण कुठं काम करू शकतो, कोण बेंचला करू शकतो, कोण बाहेरच्या टेबलला करू शकतो, हे रावसाहेबांना फार चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यात आलेलं आहे. आणि रावसाहेबांना फार कमी काळ भेटला मला, पण एक सगळे मिळून 6 ते 7च महिने भेटले. आणि जा फिरायला जा, अध्यक्षांचं ऐका, फॅमिलीला घेऊन. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावरमधले सर्व मान्य पीठासीन अधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू शिवरात्रीराव साहेब. रिटायरमेंटचा दिवस हा प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी येतोच. म्हणजे रावसाहेबांकडे इतकी मदत झाली की कोणताही काम असो रावसाहेबांकडे गेल्यावर ताबडतोब हे व्हायचं आणि त्यांच्या कार्यकाळात कधीच कुठं काही अडचण आली. त्यांना फक्त सांगायचा विषय की रावसाहेब अशाची अडचण आहे, रावसाहेब लगेच सॉल्व्ह करणार. म्हणजे त्यांची वाणी इतकी मधुर की कोणत्या तालुक्याला असो जिल्ह्याला काम असो ते फक्त म्हणणार काय काम आहे मला सांगतो, लगेच फोन लावणार, लगेच विचारणार काय अडचण आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे सहवास खूप कमी लाभला. बोलण्यासारखं भरपूर आहे, आता शब्द येत नाही. तुम्हाला 10व्या वर्षाची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद रावसाहेबांविषयी अमूल्य असं मत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल सर धन्यवाद. यानंतर संतोष मिठे भाऊसाहेबांना बोलण्याची इच्छा आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. माझी बोलायची पहिलीच वेळ. मी बोलत नाही कारण मी बोलायला कोणाला कळत नाही, म्हणून मी बोलत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, त्या पुढचा प्रवासही हसरा आणि सुखद आनंद देणारा ठरावा. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोपमूर्ती माननीय श्री निवास शिवरात्रीराव साहेब, तसेच आपले हक्काचे प्रमुख पाहुणे श्री पाटवतकर साहेब, श्री निर्लेकर साहेब, श्री देशपांडे साहेब, श्री गावाने साहेब,
आणि रावसाहेबांच्या प्रेमापोटी जे आवर्जून उपस्थित राहिले ते तौसाहेब आणि कर्जदार साहेब. आज दिनांक 31 जुलै रोजी नियत वयोमानाने शिवराज रावसाहेब निवृत्त होत आहे. आपल्या सर्वांच्याच रावसाहेबांचा कार्याचा अनुभवरूपी मार्गदर्शन मिळाले सर्वांनाच. म्हणूनच कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपला सर्व कर्मचारी वृंद. आज रावसाहेबांचा निरोप समारंभ हे दुःख जरी असले तरी ते त्यांच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देणार आहे ही एक आनंदाची बाब आहे. भरून आले आभाळ हळूवार बाजूला सारूयात आणि नवीन वळणाच्या पावलांवर नव्याने चालूया. आदरणीय रावसाहेब म्हणजेच एक संघर्षशील व्यक्तिमत्व, उत्तम संघटन शैली आणि आदर्श कर्मचारी अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच आपले आदरणीय शिवराज रावसाहेब. गेल्या अनेक वर्षात न्यायालयीन कामकाजाच्या जडणघडणीत रावसाहेबांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ते नेहमीच पाठीशी उभे राहिलेले आहेत. म्हणून शेवटी जाता शेवट तुरमुळे फक्त निरोप तुमचा घेताना लागे ठेचउरी, निरोप तुमचा घेताना लागे ठेचउरी, तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी, हीच जन्माची शिदोरी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू माननीय शिवराज रावसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बस 6 वाजायला 2 मिनटं बाकी आहे, तेवढे 2 मिनटं बोला. उपस्थित कर्मचारी, गेली 2 वर्षे मी इथं कार्यरत होतो. पण या 2 वर्षात मला इथं सर्वच सहकार्यांनी फार मोलाची मदत केली आणि त्यांच्या सहकार्यामुळंच मी माझ्यावर जी धुरा सांभाळायला गेलेली आहे ती मी व्यवस्थितपणे सांभाळली असं मला वाटतं. आणि वेळोवेळी साहेबांनी दिलेले मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा याद्वारे मी हे सगळं कार्य पार पाडू शकलो. त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. नमस्कार. स्वतःच्याच डोळ्यात अश्रू आणले नाही तर सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. आज सकाळपासूनच साहेबांशी पण मी तुमच्याविषयी बोलत होतो. सकाळी माझे डोळे पाणवले होते. साहेबांनी पाहिलं पण असेल कदाचित. हे खरं पाहता सांगायचं झालं तर माझ्या सर्व्हिसमध्ये माननीय शिवराज रावसाहेबांसारख्या व्यक्ती मी खरंच पाहिलेला नाही. बरेचसे कर्मचारी सिनियर मंडळी बघितलेत पण ऍक्च्युली वागताना तोंडावर एक वागायचं आणि दुसरी बाजू म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. पण ही व्यक्ती म्हणजे त्या कथनाला म्हणा किंवा काय अपवाद आहे असंच मी म्हणेल. आणि रावसाहेब, आपण आतापर्यंत 27 वर्ष 1 महिना ह्या न्यायिक व्यवस्थेसाठी दिलेलं योगदान हे खरंच मोलाचंच आहे. आणि इथून पुढं आपलं आयुष्य सुख समाधानाचं, आरोग्याचं, आनंदमय जावं. आणि आपण आतापर्यंत ज्या गोष्टींचा आस्वाद घेतला नाही, उपभोग घेतला नाही, इथून पुढे आपण ते घेत राहा. ह्याच मला माझ्यातर्फे तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री VH पाटवदकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, रावसाहेबांना त्यांच्या भावी आयुष्याकरता शुभेच्छापर आम्हाला मार्गदर्शन करावं. तरी साहेबांना विनंती की माझे सहकारी बंधू न्यायाधीश निर्लेकर साहेब, देशपांडे साहेब, गव्हाणे साहेब, तौर साहेब, कर्जदार साहेब, आजचे सत्कारमूर्ती शिवरात्री रावसाहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी, कन्या, चिरंजीव, उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग. शासकीय नोकरी म्हटल्यानंतर 3 टप्पे असतातच: नियुक्ती, बदली आणि निवृत्ती. या 3 टप्प्यातून प्रत्येकालाच प्रवास करायचा असतो, त्याला कोणी अपवाद नाही. फक्त
फक्त अपेक्षा एवढीच असते की हा जो प्रवास आहे नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतचा, तो प्रवास सुखकर असावा, आपल्याला अनुभव संपन्न करणारा असावा, आपल्याकडून अनेक जणांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन देण्यासारखा आपला असावा, आणि आपल्याकडून काही जे कनिष्ठ कर्मचारी आहेत जे नंतर जॉईन होतात सर्व्हिसमध्ये, त्यांनी आपल्याकडून काहीतरी मार्गदर्शनही घ्यावं, त्यांना असं आपल्याकडून मार्गदर्शन घ्यावं असं वाटावं देखील. तर हा जो प्रवासाचे हे जे एक वैशिष्ट्य आपण म्हणूयात, मला वाटतं शिवरात्रीराव साहेबांच्या बाबतीमध्ये हे सगळं घडलेलं आहे. कारण ज्या काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आता दिसत आहेत, काही जणांचे डोळे देखील पाणावले, आणि त्यामुळे जे काही उत्स्फूर्तपणाने जी प्रतिक्रिया बाहेर आल्या त्यांच्याबद्दलच्या, त्या मला वाटतं त्यांच्या या 27 वर्ष 1 महिन्याच्या कामाची एक पोचपावतीच आहे. त्यांनी उत्तम आरोग्य जपलेलंच दिसतंय, आणि याला त्यांचे कुटुंबीय देखील त्यामागे सहभागी असतात. त्यांच्या सहचारणी जे आहेत त्यांना पूर्णपणे आत्तापर्यंत 27 वर्ष 1 महिनापर्यंत जे काही त्यांचं आरोग्य जपलेलं आहे, त्यांना कुटुंबातून चांगली साथ दिलेली आहे. त्यामुळं त्यांचं देखील याच्या मागे बऱ्यापैकी योगदान असतं. सकाळी त्यांची भेट झाली कुटुंबाची, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलीचं लग्न झालेलं आहे आणि मुलाचंही शिक्षण झालेलं आहे, आणि आता MPSCची चांगल्या प्रकारे तयारी करतोय मुलगा. त्यामुळं एक शेवटी आदर्श कुटुंब आपण ज्याला म्हणू, किंवा जीवनामध्ये ज्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात, एक कर्मचाऱ्याची अशी अपेक्षा असते की सेवानिवृत्तीच्या टप्प्यावरती माझ्या बऱ्यापैकी सगळ्या गरजा भागलेल्या असाव्यात, जबाबदाऱ्या पार पडलेल्या असाव्यात. मला वाटतं त्यांनी बऱ्यापैकी ते साधलेलं आहे. आणि कोर्टासारख्या ठिकाणी जर नोकरी करत असू तर एक मी असं म्हणेन की नियत वयोमानानुसार सन्मानजनक आणि उत्तम आरोग्यासह सेवानिवृत्ती हीच मोठी उपलब्धी आहे, आणि ही उपलब्धी त्यांनी मिळवलेली आहे. आता कसं असतं, हा कार्यक्रमच म्हणजे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात हसू असा हा कार्यक्रम असतो. हसू असं यासाठी की एक पूर्ण कर्तव्य पूर्तीची तुम्हाला एक जाणीव करून दिली जाते, तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि असू या बाबतीत की ज्या ठिकाणी तुम्ही आता 27 वर्ष 1 महिना सेवा दिली, त्या ठिकाणापासून थोडंसं दूर जायचं असतं. परंतु मी असं म्हणेन की सेवानिवृत्ती ही एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आता नव्यानं सुरुवात करताय असं समजा, आणि ज्या ज्या काही गोष्टी राहून गेल्या असतील त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेळ द्या. आता पर्यटन करा, स्वतःचं आरोग्य जपा, मार्गदर्शन करा. कर्मचाऱ्यांना सुद्धा जिथं कुठे अडचण असतील तर मला वाटतं त्यांनी संपर्क केला तर ते सहज उपलब्ध असतील कुठल्याही क्षणी मार्गदर्शन करण्यासाठी. तर वक्त्यांनी सुद्धा ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या अतिशय उत्स्फूर्त वाटल्या. संतोषनी पहिल्यांदाच भाषण केलं, परंतु काव्याच्या स्वरूपात केलं. अगदी त्यांच्यातला कवी देखील बाहेर आला. उत्तम संचलनही झालं या ठिकाणी. त्यामुळं एकंदरीतच हा छान कार्यक्रम झाला. तुम्हाला शिवरात्री कुटुंबांनाच पूर्ण यानंतरचं पूर्ण आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही परमेश्वर चरणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण कर्मचाऱ्यांसाठी दिलेला संदेश, इथून पुढे या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी ॲज अ सिनियर म्हणून आयुष्यामध्ये नोकरीमध्ये सर्व्हिस करत असताना नक्कीच आपल्या दिलेल्या बहुमोल संदेशाचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरित्या काम करत असताना, टीमवर्क करत असताना मदत करू, याबद्दल मी आपणास ग्वाही देतो. तसेच शिवरात्री रावसाहेबांना या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या शुभेच्छा तसेच दिलेला संदेश आणि त्यांच्या 27 वर्ष 1 महिना या कालावधीमध्ये ज्या गोष्टी जगाच्या राहून गेल्यात त्यांनी इथून पुढे त्या भरभरून जगाव्यात यासाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. सुरू आहे. ओके, 1 मिनिट. शिवरात्री महाराज की भारतीय संघटनेचे अध्यक्ष
जावळे बोलतो त्याच्यामुळे तो यायचं तरी झाला आता सोबत सगळे 7-8 मुलगे आम्ही सगळे आपल्याकडे बिगर लागण्याची पुरी भाग शुभेच्छांनी लवकरच होते ते आता. माझं तर असं मत आहे, मी या ऑगस्टमध्ये ते झेंडावंदनाचे झेंडा लावणारच आणि ते हे होणारच ते झाले ना. तुम्हाला परत इकडे यावं लागणार का? हा, रावसाहेब. अभिनंदन सोहळ्याला या पण. रावसाहेब, या तुम्ही. आमची येत होती ते आधीच होतं आता ते त्यांनी सुद्धा झालं नाही, त्यांनी सुद्धा लवकर एक व्हावं अशी माझी इच्छा आहे. जाणकार लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांनी लवकरात लवकर कार्यभार सांभाळावा असं आम्हाला वाटतं. आता हळूहळू जाऊ दे. हॅपी जर्नी. त्याच्यामुळे